तालुक्यातील कंडरेसर गावच्या असणाऱ्या जयश्री साकोरे यांनी मक्याच्या व्यवसायातून यश प्राप्त केलं आहे। पतीच्या निधनानंतर सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली। मागे 2 लहान लहान मुली, मात्र मनात जिद्द असेल तर सर्व संकटांवर मात करता येते, असं जयश्री यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आहे। या ठिकाणी माझा मी उद्योग सुरू केलेला आहे। मग इथून सुरुवातीला काय होतं, शेतकऱ्यांकडून मका येते, मका मग ह्या महिला सोलतात, सोलल्यानंतर याचे दाणे काढले जातात। साधारणपणे प्रत्येक महिला 100 किलोपर्यंत दाणे काढते आणि प्रत्येकीला त्यातून 4 पैसे मिळतात। आणि ह्या घर बसल्या बसल्या काही त्यांच्याकडे दुसरं काही उत्पादनाचं साधन नव्हतं किंवा दुसरं काही काम नव्हतं, तर त्या महिलांना ते रोजगारही मिळतो आणि सर्वजण इथे आनंदाने मिळून मिसळून कामं करतात। सगळ्यांचं एकमेकांना सहकार्य असतं। आणि या ठिकाणी आळंदी म्हणजे हा जो परिसर आहे हा माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे। आणि आळंदी या क्षेत्रामध्ये एक छोटंसं आश्रम आहे, हा आश्रमाचाच भाग आहे। गणेश महाराज ते असतात, त्यांनी मला ही जागा उपलब्ध करून दिली आणि म्हणून मी ते चांगल्या प्रकारे हे काम करू शकते। पुढे हे दाणे जे आहेत, साधारणपणे आम्ही एक दिवसाला 1.5 ते 2 टन इतके दाणे काढतो। आणि पुढे एक युनिटी ॲग्रो म्हणून कंपनी आहे, भूमी ॲग्रो म्हणून जवळच एक कंपनी आहे, या कंपन्यांना आम्ही हे दाणे प्रोव्हाइड करतो। तिथे नंतर ते पुढे फ्रोझनची प्रक्रिया करतात आणि पुढे मग ते पाठवतात। जयश्री यांना अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर आळंदी या ठिकाणी एका आश्रमात व्यवसायासाठी जागा मिळाली आहे। मोठे कष्ट करून त्यांनी हा व्यवसाय वाढवला। आज या व्यवसायातून 25हून अधिक महिलांना रोजगार मिळत आहे। कांताबाई उत्तमराव गडदे। घरच्या लॉकडाऊनमध्ये घरचे कामं सगळे माझे बंद झालेले होते। ह्या मकामुळे मला हातभार झाला, या ताईचे मला आभार आहे। त्याचबरोबर शेतीतील मक्याच्या व्यवसायाचे अनेक बारकावे त्यांनी शिकून घेतले आहेत। त्यामुळे या व्यवसायातून प्रक्रिया उद्योगात शिरायचं असा त्यांचा मानस आहे आणि आपल्यासारख्याच संकटात सापडलेल्या महिलांना मदत देण्यासाठी हा व्यवसाय वाढवायचा असं देखील त्यांनी ठरवलं आहे।